नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. हॉटेल शामियाना येऊरच्या निसर्गरम्य परिसरातील एक अतिथ्यशील जागा. हॉटेल शामियाना व्हेज, नॉनव्हेज, पंजाबी, चायनीज आणि खास महाराष्ट्रीय पद्धतीच्या जेवणासाठी एकच नाव, हॉटेल शामियाना. येऊरचा थंडगार निसर्ग आणि शामियानाचे लज्जतदार पदार्थ. नवीन वर्षात आणखी काय हवं? हॉटेल शामियाना, एकदा नक्की याना. अधिराज बुटीक ब्रायडल वेअरचा 50% सेल. काय 50% सेल? हो, 50% सेल. अहो काही काय, अहो अगदी खरं आहे. अधिराज बुटीक आपल्यासाठी घेऊन आला आहे 20 नव्हे, 25 नव्हे, तर चक्क 50% बंपर सेल. अधिराज बुटीकमध्ये मिळतील उत्तम कारागिरांनी तयार केलेल्या ब्रायडल वेअरच्या साड्या, घागरा, चोली, मॅचिंग ब्लाउजेस आणि आणखीही बरंच काही. तर मग आजच भेट द्या अधिराज बुटीक, शॉप नंबर 2, घंटाळी, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9987183839. अधिराज बुटीक, घंटाळी, ठाणे. ब्लेझर घ्यायचं तर फक्त आणि फक्त बॅरॉनचंच. बिझनेस मीटिंग असो की फॅमिली फंक्शन, तुम्हीच ठराल सेंटर ऑफ अट्रॅक्शन. केवळ 2000 रुपयांपासून ब्लेझर्सना सुरुवात. असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन स्टुडिओ, जिल्हा परिषदेसमोर, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 8850659601. बॅरॉन. महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आयोजित प्रॉपर्टी प्रदर्शनाला आजपासून सुरुवात झाली. तब्बल 3 वर्षांनंतर हे प्रदर्शन ठाणे शहरामध्ये आयोजित करण्यात येत असल्याकारणाने ग्राहकांचा उदंड प्रतिसाद या प्रदर्शनाला मिळत असल्याची माहिती MCAच्या ठाणे युनिटचे अध्यक्ष श्री जितेंद्र मेहता यांनी दिली. ठाणे शहरामध्ये 3 वर्षांनंतर हे प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. त्याचा उद्घाटन समारंभ आज संपन्न झाला. कार्यक्रमाला ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश नार्वेकर, MCAच्या ठाणे युनिटचे अध्यक्ष श्री जितेंद्र मेहता आणि श्री अजय अशर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 3 वर्षांच्या गॅपनंतर हे प्रदर्शन शहरामध्ये आयोजित करण्यात येत आहे. प्रथमच शहराच्या अत्यंत मध्यभागी हे प्रदर्शन आयोजित करण्यात येत असल्याने ग्राहकांसाठी देखील ते सोयीचं असल्याचं यावेळेस श्री जितेंद्र मेहता यांनी सांगितलं. अगदी पहिल्या दिवसापासूनच या प्रदर्शनाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ठाणे शहरामध्ये निश्चितपणे प्रॉपर्टीचा सेल वाढेल असा विश्वास देखील श्री जितेंद्र मेहता यांनी व्यक्त केला. ठाणे शहरातील 30 नामांकित डेव्हलपर्स, त्याचप्रमाणे अनेक वित्तीय संस्था या प्रदर्शनामध्ये सहभागी झाल्या असल्याचं देखील जितेंद्र मेहता यांनी सांगितलं. 2019 नंतर आज 2022मध्ये आम्ही प्रदर्शन भरलेलं आहे. हे 19वा म्हणजे 19th एडिशन ऑफ द प्रॉपर्टी एक्झिबिशन आहे. अगोदर 18 एक्झिबिशन तुम्ही विटनेस केला होता, ते आम्हाला नेहमीच कॉपरेशन तुम्ही पण दिलेलं आहे. आणि सकाळ इथे सेल्समध्ये वी इन्व्हाइट पीपल, आम्ही सगळे पीपलला माणसाला इन्व्हाइट करतो. मुंबईमधून, MMR डिव्हिजनमधून ठाण्याला या. ठाण्याचा काही प्रोग्रेस झालेला आहे ते बघा. तर 3 वर्षानंतर ठाण्याचा प्रोग्रेस बघायला आम्ही सगळ्यांना इन्व्हाइट करतो आहे. हे 4 दिवसची प्रदर्शनी आहे. गुढीपाडवा 2 एप्रिलला आहे. सगळ्याला एक थ्रेट आहे की स्टॅम्प ड्युटी वाढणार आहे. ते सगळ्याला बघून कम अँड सिलेक्ट युअर ड्रीम होम बिफोर मार्च अँड एन्जॉय द बेनिफिट ऑफ ऑल द प्रीमियम्स अवेलेबल विथ यू. यावेळेस बोलताना MCAच्या क्रेडायचे भावी अध्यक्ष श्री अजय अशर यांनी देखील माध्यमांकडे आपली प्रतिक्रिया दिली. गेल्या काही वर्षांमध्ये कोविडमुळे प्रॉपर्टी मार्केट हे मोठ्या प्रमाणामध्ये
कमी झालं होतं, मात्र आता पुन्हा एकदा ग्राहकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. अशातच सरकारने लागू केलेल्या काही नियमावलीमुळे ग्राहकांना चांगला फायदा होत असल्याचं देखील अजय आशर यांनी सांगितलं. आम्ही नागरिकांना एवढंच आवाहन करणार की ठाणा MCHI ही फर्स्ट ऑर्गनायझेशन आहे ज्यांनी हे एक्झिबिशन परत चालू केलेलं आहे. 2 वर्ष झाले आम्ही एक्झिबिशन नाही करू शकलो बिकॉज ऑफ कोविड नॉर्म्स अँड वॉट एव्हर द सिच्युएशन वॉज. आता मला सगळ्यांना आवाहन करायचं आहे की इकडे एक्सपो आम्ही चालू केलेला आहे. या एक्सपोमध्ये आपण या सगळे एकाच प्लॅटफॉर्मवरती सगळे डेव्हलपर्स आहे, तुम्ही लाभ घ्या. सगळी प्रोडक्ट तुम्हाला ठाण्यामध्ये जेवढं काम चालू आहे ते सगळे इकडे डिस्प्लेवरती आहे. तुम्हाला सोयी होणार, एकाच प्लॅटफॉर्मवरती सगळं मिळणार आणि जे काही डेव्हलपर्सनी आता स्पेशल रिबेट्स दिलेले आहे त्याचा तुम्ही फायदा घेऊन बुकिंग करा. हेच माझं आव्हान आहे. महानगरपालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी देखील या प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या. ठाणे शहर हे निश्चितपणे राहण्यासाठी अतिशय उत्कृष्ट शहर आहे. या शहरामध्ये विस्तीर्ण रस्ते आहेत, मोठ्या प्रमाणात ग्रीन कव्हर आहे. एकंदरीतच नागरिकांना हव्या असलेल्या सुविधा या ठिकाणी असल्या कारणाने महानगरपालिका देखील या सुविधा अधिक सक्षमपणे देण्यास कटिबद्ध असल्याचं यावेळेस महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी सांगितलं. 2 वर्ष कोविड असल्यामुळे जे MCHI क्रेडाई ठाण्याची ॲन्युअल इव्हेंट होत असते ती झाली नव्हती. आता 2 वर्षानंतर ही प्रदर्शनी आज आयोजित करण्यात आलेली आहे आणि याच्या इथे आज उद्घाटन झालेलं आहे. इथे वेगवेगळे जे आपले विकासक आहेत त्यांनी त्यांचे प्रोजेक्ट शोकेस केलेले आहेत आणि एका छताच्या खाली जे होम बायर्स आहेत त्यांना हे प्रोजेक्ट्स पाहायला मिळणार आहे आणि त्यांना कंपॅरिझन करता येईल कशा प्रकारचं घर त्यांना सुटेबल आहे, किती एरियाचं सुटेबल आहे. यासोबत इथे बँकिंगसुद्धा सर्व पार्टनर्स आहेत जेणेकरून फायनान्सिंगची अडचण राहणार नाही. महापालिकातर्फे आपण या रिअल एस्टेट सेक्टरला चालना देण्यासाठी शासनाने ज्या वेळेस जे सवलती दिल्या ते तत्काळ पास ऑन केल्या. 0 पेंडन्सीप्रमाणे आपण काम केलं आणि सर्व अप्रुव्हल आपण वेळेवर दिलेले आहेत. याचा निश्चितच फायदा ठाणे रिअल एस्टेट सेक्टरला आणि जे घर खरेदी करणारे सर्वसामान्य ग्राहक आहेत त्यांना मिळणार आहे. अशा प्रकारचे एक्झिबिशन्स जे आहेत ते एक माध्यम आहे की शासनाने जे सवलती विकासकांना दिल्या आहेत ते सवलती कशा प्रकारे पुढे मध्यमवर्गीय सर्वसामान्य जे घराचे ग्राहक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचतील अशा प्रकारचे हे प्रयत्न आहे आणि एक चांगलं आयोजन इथे MCHI क्रेडाई ठाणेतर्फे करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीच्या या प्रदर्शनामध्ये अनेक नामांकित बिल्डर्स सहभागी झाले आहेत. त्यापैकी एक आशर ग्रुपने या ठिकाणी विविध प्रकारचे उत्तमोत्तम प्रोजेक्ट डिस्प्ले केले असल्याचं आशर ग्रुपच्या वतीने यावेळेस सांगितलं. आम्ही त्यांच्याशी बातचीत केली. महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री आयोजित प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये आत्ता मी आहे आणि माझ्याबरोबर आत्ता मी आशर ग्रुपच्या स्टॉलमध्ये आहे आणि आशरने देखील यावेळेस अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट त्यांचे इथे डिस्प्ले केलेले आहेत. सर मला सांगा की कुठले प्रोजेक्ट यावेळेस आशर इथे घेऊन आलेले आहे ग्राहकांसाठी? बेसिकली आशर ग्रुप जे आहे हे गेल्या 20 वर्षापासून ठाणा मार्केटमध्ये कार्यरत आहेत. ओके, आणि एक बऱ्यापैकी खूप चांगला ब्रँड त्यांनी उभा केलेला आहे. आणि आता असं आहे की आम्ही जे आता इथे डिस्प्ले केलेलं आहे ते म्हणजे नवीन लॉन्च, आपण एक नवीन लॉन्च घेऊन येतो ठाण्यामध्ये, ते सुद्धा एका सगळ्यात प्रीमियम लोकेशनवर, विच इज आशर ॲक्सिस प्रोजेक्ट दॅट इज लोकेटेड इन मानपाडा, म्हणजे माजीवाडा. ॲक्च्युली माजीवाडा पेट्रोल पंप जर तुम्हाला माहिती असेल तर पेट्रोल पंपच्या एक्झॅक्टली बाजूलाच आपला प्रोजेक्ट आहे. सो हा एक नवीन लॉन्च आहे आशर ॲक्सिस म्हणून. त्यानंतर आपल्याकडे काही नियर पोझेशनसुद्धा प्रोजेक्ट आहेत, जसं की आशर एज जो आहे तो आपण आत्ता हार्डली एक 3 ते 4 महिन्यामध्ये आपण पोझेशन देत आहोत. तो प्रोजेक्ट आपण आत्ता इथे डिस्प्ले केलेला आहे. तिकडे सुद्धा 1 BHK आणि 2 BHK असे 2 कॉन्फिगरेशन आपण घेऊन आलेलो आहोत. त्याचा पोझिशन आपण 2 ते 3 महिन्यामध्ये देतो आहे. आपल्याकडे काही प्रोजेक्ट जे आहेत ते एक तर वर्तकनगरमध्ये आहेत, आशर मेट्रो म्हणून, आशर मेट्रो टॉवर्स. तिकडे सुद्धा 1 BHK आणि 2 BHK, बेसिकली 1 BHK आणि 2 BHK जे आहे ते आजची डिमांड आहे त्याप्रमाणे आम्ही लोकांनी त्या डिझाईन केलेले आहेत. काही प्रोजेक्ट जे आहेत ते आपल्याकडे कळवा साईडला आहे, आशर आर्या म्हणून आहे, तो सुद्धा प्रोजेक्ट आपण इथे डिस्प्ले केलेला आहे. असे जे निवडक प्रोजेक्ट आहेत ते आपण इथे केलेले आहेत. मुलुंडचा एक मॅपल म्हणून आहे जो वैशालीनगर इथे आहे, तो सुद्धा आपण केलेला आहे. साधारणपणे एक म्हटलं जातं की सर्वसामान्य जो ग्राहक आहे त्या ग्राहकाच्यासाठी काय सुविधा याच्यामध्ये आहेत आणि प्राईस रेंज काय आहे? बेसिकली ग्राहकांचं जर आजच्या तारखेला आपण लक्षात घेतलं तर प्रत्येक ग्राहक हा बघतो की बाबा क्लब हाऊस म्हणा, स्विमिंग पूल म्हणा, चिल्ड्रन्स प्ले एरिया म्हणा,
हे जे निवडक ॲम्युनिटीज जे आहेत हे सगळे निवडक ॲम्युनिटीज आपण इथे प्रत्येक प्रोजेक्टमध्ये घेऊन येतो. कारण असं नाही आहे की कोणत्याही प्रोजेक्टमध्ये ॲम्युनिटीज नाही आहे. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आपण ॲम्युनिटीज घेऊन येतो. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काही ना काहीतरी युनिक गोष्ट आपण इकडे घेऊन येतो जेणेकरून क्लायंट आपोआप इथे अट्रॅक्ट होतो. बरोबर. ओके. प्लस आपल्याकडे पेमेंट शेड्यूल्स जे आहेत प्रत्येक प्रोजेक्टचं वेगवेगळे पेमेंट शेड्यूल आहे. आता फॉर एक्झाम्पल अशर एक्सेस हा जो आपला माझीवाड्याचा जो प्रोजेक्ट आहे ह्याच्यामध्ये एक आपण खूप चांगला पेमेंट शेड्यूल दिलेला आहे विच इज लाईक 25% एव्हरी इयर. प्रत्येक वर्षी तुम्हाला 25% पे करायचे आहेत. तो हा एक सगळ्यात फ्लेक्सिबल पेमेंट शेड्यूल आम्ही क्लायंटला दिलेला आहे. तर म्हणूनच क्लायंट जास्त अट्रॅक्टसुद्धा होतात आपल्याकडे. दादा तर काय सांगाल, क्लायंटनी अशरबरोबर का जोडले गेले पाहिजे? क्लायंटने अशरबरोबर जोडायचं कारण म्हणजे एकतर त्याचं आत्तापर्यंत जी लिगेसी आपली चालू आलेली आहे ती म्हणजेच 20 वर्षाची लिगेसी आहे आपली. आपण जर तुम्ही बघाल तर आजच्या तारखेला रेरामध्ये 0 कंप्लेंट्स आहेत. आपण रेरामध्ये जर तुम्ही बघाल कोणत्या ना कोणत्या तरी डेव्हलपरचे काही ना काहीतरी कंप्लेंट्स असतात. बट अशर इज अ कंपनी वेर इन वी हॅव 0 रेरा कंप्लेंट्स ॲज वेल. दॅट इज वन ऑफ द पॉझिटिव्ह पॉईंट अँड वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉईंट. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, प्रॉमिसेस डिलिवर्ड. जसं आमचं लोगो आहे तसंच आम्ही सांगतो सुद्धा. जर तुम्ही बघाल आजच्या तारखेला तर जे आम्ही पजेशन्स देतो आहे रेरापेक्षाही कमीत कमी आपण 1 ते 1.5 वर्ष अगोदर पजेशन्स देतो क्लायंटला. सो हे एक प्रमुख कारण आहे की जिकडे क्लायंट जोडला जातो आपल्याला. जर तुम्ही मार्केटमध्ये बघाल तर पजेशन डिले होतात, खूप गोष्टी होतात. पण आपल्याकडे क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन म्हणा किंवा पजेशन म्हणा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे क्लायंट आपल्याकडे जोडला जातो. नक्कीच. आत्ता मी अशर ग्रुपच्या या स्टॉलमध्ये आहोत. जर आपण महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीच्या या प्रॉपर्टी एक्झिबिशन 2022ला भेट देणार असाल तर अशरचे इथे असंख्य प्रोजेक्ट आहेत. डेफिनेटली ते आपल्या बजेटला सूट होऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता यांनी सांगितलं त्या पद्धतीने रेरामध्ये 0 कंप्लेंट हा एक अतिशय महत्त्वाचा USP आपण त्याला म्हणू शकतो. आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. JVM स्पेसेसचे श्री मंथन मेहता यांनी देखील यावेळेस आमच्याशी बातचीत केली. JVM स्पेसेसच्या वतीने ठाणे शहरामध्ये विविध ठिकाणी प्रोजेक्ट सुरू आहेत. अगदी 40 लाखांपासून या ठिकाणी फ्लॅट्स उपलब्ध असल्याकारणाने प्रत्येकाला सूट होईल अशा बजेटमधले फ्लॅट्स आमच्याकडे असल्याचं मंथन मेहता यांनी सांगितलं. जी हमारे माननीय प्रधानमंत्री जी के जो अपील थी उसको पूरी करते हुए मोर फोकसिंग ऑन अफोर्डेबल होम्स दिस टाइम अराउंड, जहाँ पे हम लोग 45 लाख्स में सिर्फ केवल 45 लाख्स ऑल इंक्लूसिव में एक मास्टर बेडरूम वाला फ्लैट 1 BHK दे रहे हैं, ऑफ़र कर रहे हैं हम लोग यहाँ पे. मास्टर बेडरूम क्या होता है, देर आर जनरली 2 टॉयलेट्स, एक कॉमन टॉयलेट और एक मास्टर बेडरूम के अंदर भी टॉयलेट हम लोग प्रोवाइड कर रहे हैं. ये जो डिज़ाइन है इसको कम से कम 1 से 1.5 महीना लगा एक फ़्लैट की डिज़ाइन करने पे, जहाँ पे एक कॉम्पैक्ट फ्लैट में हम लोग सब सुविधाएं दे पाए एंड ए राइट प्राइस. सो दिस इज़ समथिंग दैट वी हैव ब्रॉट इन. यस, हम लोग तकरीबन 4 प्रोजेक्ट यहाँ पे अभी डिस्प्ले कर रहे हैं एंड वी आर फोकसिंग मोर ऑन द मिडिल क्लास एंड द अपर मिडिल क्लास बिकॉज हम लोग उन्हें घर देना चाहते हैं. देयर इज़ JVM अकॉर्ड, वो आर मॉल के पीछे है घोटबंदर रोड पे. JVM अरोमा कासरडोली पे है. JVM वेदा वी हैव शोकेस्ड इट बट वो बिक गया है. JVM कॉर्नरस्टोन ये हरिनिवास सर्कल पे है. देन वी हैव JVM अकॉर्ड आ गया TRR, आई एम सॉरी इतने सारे नाम बोले. JVM TRR, दिस इज अगेन ओला घोटबंदर रोड पे. स्क्वेअर फीट ग्रुपच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये विविध ठिकाणी रहिवासी निवासी प्रोजेक्ट तर सुरू आहेतच, शिवाय अनेक ठिकाणी व्यावसायिक प्रोजेक्ट देखील सुरू आहेत. छोटे ऑफिसेस ही आता काळाची गरज बनली आहे. त्यामुळेच स्क्वेअर फीट ग्रुपच्या माध्यमातून अनेक ठिकाणी विविध प्रकारचे ऑफिस प्रोजेक्ट देखील सुरू असल्याची माहिती यावेळेस स्क्वेअर फीट ग्रुपच्या वतीने देण्यात आली. ठाण्याच्या प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये आत्ता मी आहे आणि या ठिकाणी स्क्वेअर फीट ग्रुपच्या या स्टॉलवर आत्ता सध्या आम्ही आहोत. स्क्वेअर फीट ग्रुप हा ठाण्यातला एक जुना ग्रुप आहे आणि अनेक प्रोजेक्ट त्यांनी या ठिकाणी आत्ता राबवलेले आहेत. आत्ता आपल्यावर राहत मॅडम आहेत, स्क्वेअर फीट ग्रुपच्या त्या सेल्स मॅनेजर आहेत आणि कशा पद्धतीचे सगळे प्रोजेक्ट त्यांनी राबवलेले आहेत या संदर्भात आत्ता आपण चर्चा करत आहोत. मैडम बताइए स्क्वायर फीट ग्रुप इस बार क्या क्या लेके आया है? ओके, सो पहले स्क्वायर फीट के बारे में बता देती हूँ. सर, स्क्वायर फीट का जो लिगेसी है, वी आर इनटू द मार्केट सिंस लास्ट 30 ईयर्स का हमारा लिगेसी. ठीक है, अगर डेवलपर की बात करूँ, वी आर द वन हु हैव कम अप विद द कमर्शियल एंड रेजिडेंशियल इन थाने मार्केट. वागले स्टेट अगर आप देखते हो, मोर देन 60% वागले स्टेट में लैंड पार्सल स्क्वायर फीट ग्रुप का है. So we have like luxurious as well as the affordable segment as well as the mid range segment. Okay, so अभी अगर मैं आपको प्रोजेक्ट बता देती हूँ सर, मेरे जो अभी ऑन गोइंग प्रोजेक्ट है, what we have delivered, what we are going to come up with the project. So basically
This one is my Metropolis project, which is a township in Godbandar Road, Kasaragod. Okay, 20 acre of land parcel, जहाँ पे ये मेरा affordable luxury segment है. Why luxurious? Because all the features, amenities, what we are giving, all the luxurious segments, but in affordable range. 1 BHK, 2 and 3 BHK starting here. The other one, which is ग्रे स्क्वायर, ये हमारा कल्याण शिलफटा रोड पे है. 1 to 3 BHK. अगेन इट्स एन अफोर्डेबल लग्जरी सेगमेंट्स. रीगल स्क्वायर विच इज़ इन भिवंडी. सो अभी आपको पता है भिवंडी कितना डेवलप कर रहा है, कितना ग्रो कर रहा है. सो वहाँ पे भी ये हमारा कंप्लीट टाउनशिप प्रोजेक्ट है, जहाँ पे हमारा 408 to 580 का कार्पेट एरिया है. अगेन फॉर 1 and 2 BHK कॉन्फ़िगरेशन. सो अगेन दैट कम्स अंडर दी अफोर्डेबल लग्जरी सेगमेंट. ये मेरा जो है सर्वोदय स्क्वायर है. यहाँ पे भी हमारा जो रेंज सेगमेंट है 1, 2 एंड कॉम्पैक्ट 2 BHK आप बोल सकते हो. 22 लाख ऑनवर्ड स्टार्ट है. कमर्शियल सेगमेंट की बात करूँ तो कमर्शियल सेगमेंट में वागले स्टेट में जो मोर देन 60% लैंड पार्सल है स्क्वायर फीट ग्रुप का है, जहाँ पे हमारा ऑलरेडी आपने सेंट्रम के बारे में सुना होगा. सेंट्रम, ओपल, थाने का जो सबसे पहला कमर्शियल बिल्डिंग था देव कॉर्पोरा, ये भी हमारा ही प्रोजेक्ट है. यस, सो हमारे सारे डिफरेंट पार्टनर्स हैं और यू कैन सी शेयर होल्डर्स. ओके, सो सेंट्रम की बात करूँ, ये मेरा काफ़ी लग्जरियस प्रोजेक्ट है वागले में. ऑन गोइंग मेरा सेंट्रम बिजनेस स्क्वायर है. ऑन डिमांड मेरा सेंचुरा स्क्वायर है. यहाँ पे अगर आप इन्वेस्टमेंट के लिए, अभी आप सर देखते हो, इन्वेस्टमेंट के लिए आपको खुद का पता है 54 में ऑफिस स्पेस कहीं नहीं आता है. यहाँ पे हमने जो लॉन्च किया था 54 लाख ऑनवर्ड्स ऑफिस स्पेस स्टार्ट हो रहा है. सो इन्वेस्टर्स के लिए काफ़ी अच्छा अपॉर्चुनिटी है. क्यों? क्योंकि एट द एंड अगर आप इन्वेस्टर हो तो आप रिटर्न्स देखते हो कि आपको रिटर्न्स कहाँ पे, कैपिटल अप्रिसिएशन कहाँ ज़्यादा होता है कंपैरेटिवली टू रेसिडेंशियल. आपको कमर्शियल में कितना परसेंटेज मिलता है, आपका वहाँ पर रिटर्न्स कैसे स्टार्ट होता है, पोजीशन क्या है. सबसे बेस्ट पार्ट जो हमारा एक कस्टमर्स के लिए एक ट्रस्ट वर्दी ब्रांड क्यों है हम, बिकॉज ऑफ द पोजीशन. आप गूगल पे चेक कर लोगे, हमारा जो पोजीशन है वो ऑन टाइम होता है और बिफोर टाइमलाइन वी हैव डिलीवर्ड द प्रोजेक्ट. एक ही बताइए कि कौन से सेगमेंट के लिए आपके पास हाउसिंग है और कौन से सेगमेंट के लिए आपके पास ऑफिसेस है. 1 मिनट के अंदर बताइए. Okay, so we have housing for the affordable as well as for the luxury segment, and same well for the commercial sector. So we have for the affordable as well as for the luxury segment and commercial, both we have. तर या होत्या राहत मॅडम स्क्वेअर फीट ग्रुपच्या माध्यमातून रेसिडेन्शियल त्याचप्रमाणे कमर्शियल प्रोजेक्ट देखील आहे. सेंट्रम हा त्यांचा एक अतिशय महत्त्वाकांक्षी अशा प्रकारचा प्रोजेक्ट आहे. आणि जर आपण याला आलो प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये आलो तर स्क्वेअर फीट ग्रुपला डेफिनेटली भेट द्या. थँक्यू व्हेरी मच. पुराणिक बिल्डर्स ही ठाणे शहरातली एक जुनी बांधकाम संस्था. पुराणिक बिल्डर्सच्या वतीने देखील यंदा नेरळ, पुणे आणि ठाणे शहरातील विविध प्रोजेक्ट ठाणे शहराच्या पुराणिक बिल्डर्स ही ठाणे शहरातली एक जुनी बांधकाम संस्था पुराणिक ग्रुपच्या वतीने पुणे, नेरळ आणि ठाणे शहरातील विविध प्रॉपर्टीज ठाणे शहरात आयोजित करण्यात आलेल्या MCHIच्या प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये डिस्प्ले करण्यात आली असल्याची माहिती पुराणिकच्या वतीने देण्यात आली. पुराणिक बिल्डर्स हे ठाणे शहरातलं एक अत्यंत जुनं नाव आहे. ठाणे शहरात अनेक सक्सेसफुल प्रोजेक्ट आत्तापर्यंत पुराणिकच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेले आहेत. पुराणिकचे श्री वीरेंद्र यादव जे क्लस्टर हेड आहेत ते आत्ता आपल्याबरोबर आहेत. आणि आत्ता आपण बोलतो आहोत की पुराणिकचे कुठले प्रोजेक्ट त्यांनी प्रॉपर्टी एग्जीबिशन 2022 में डिस्प्ले केलेले आहेत. वीरेंद्र जी, सबसे पहले बताइए कि कैसा लग रहा है 3 साल के बाद प्रॉपर्टी एग्जीबिशन हो रहा है. बहुत अच्छा लग रहा है. 3 साल के बाद कोविड के बाद वापस स्टार्ट हुआ है, थोड़ा सा प्रॉपर्टी में वापस लोगों का इंटरेस्ट वापस आया हुआ है. और लास्ट आप देखोगे तो जब से सेकंड वेव गया हुआ है लोगों ने वापस प्रॉपर्टी परचेज करने के बारे में सोचना चालू किया है. एंड स्पेशली अफोर्डेबल हाउसिंग में तो बहुत ज़्यादा अच्छा रिस्पॉन्स. करेक्ट. सो ये हर प्रॉपर्टी एग्जीबिशन में एवरी बिल्डर लॉन्चेस देयर न्यू प्रोजेक्ट्स, कुछ नया लेके आने की कोशिश करते हैं. इस बार पुराणिक से क्या नया लाया है? पुराणिक तो हमेशा आप अगर देखोगे तो इसके एग्जीबिशन के पहले ही हमने 2 लॉन्चेस थाने में किए हुए थे. इकिगाई करके हमारा प्रोजेक्ट था जो सक्सेसफुली डिलीवर किया हुआ है. ऑलमोस्ट 300+ यूनिट्स हमने 15 दिन में सोल्ड आउट किए हुए हैं. उसके बाद हमने दूसरा प्रोजेक्ट लाया था हाईनेस रूमावाली में हमारा प्रोजेक्ट है. तो वो बहुत अच्छा किया हमने. ऑलमोस्ट 1 वीक के अंदर ही 100+ यूनिट सेल किया हुआ है. देन यूनिकॉर्न है जो थाने में है. इसके अलावा भी देखेंगे तो थाने के अलावा हमारे पुणे में प्रोजेक्ट्स है. अभिदान्ते है जो हमने अराउंड 500 यूनिट सेल किया विद इन 2-3 मंथ्स के स्पैन ऑफ द टाइम. लोनावाला में हमारा सायामा का है विला प्रोजेक्ट है. नेरल में हमारे है बहुत अच्छा प्रोजेक्ट चल रहा है. नेरल में है अफोर्डेबल हाउसिंग में है.
तो ऐसे मल्टीपल प्रोजेक्ट्स हैं। MCHI में अभी देखेंगे तो हम सामने सारे प्रोजेक्ट जो है वो हम सभी प्रोजेक्ट आपको प्रेजेंट कर रहे हैं। कस्टमर की जो चॉइस है, जो बजट है, पुरानी का 18 लाख से लेके 1 CR तक का, 1.5 तक का, हर एक क्लाइंट को कैटर कर। वेरी इंटरेस्टिंग। 18 लाख का कहाँ है बताइए? नेरल में हाँ। अच्छा, क्या दे रहे हैं वहाँ पे आप? नेरल में हम लोग 1 BHK जो है हमारा 18 लाख से स्टार्ट होता है। ओके। 2 BHK अगर कोई जाना चाहता है तो 24 लाख है। ठीक है। अगर थाने में देख रहा है तो थाने में हमारे अराउंड 45 लाख से स्टार्ट होता है 1 BHK। 2 BHK अराउंड 73 लाख है। हायर कॉन्फ़िगरेशन चाहिए तो रेमंड के जस्ट बगल में अगर आप देखो तो वर्तक नगर में हमारा प्रोजेक्ट है ग्रैंड सेंट्रल करके। वहाँ पे अगर किसी को सिटी में चाहिए, अच्छा है, लोकेशन वाइज चाहिए तो वो अराउंड 90 से 1.15 तक 2 BHK है। और अगर आप पुणे जाना चाहते हैं तो पुणे में भी हमारे प्रोजेक्ट्स हैं। म्हणजे ऑलमोस्ट महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये पुराणिक काम करता है। मेरा आखिरी सवाल, क्या एमिनिटीज़ है, क्या कस्टमर के लिए क्या खास है, एंड व्हाट आर द पेमेंट टर्म्स लाइक, किस तरह से बात कर रहे हैं हम लोग? पुरानी को अगर अभी थाने में जो लोग रहते हैं इतना तो जानते हैं, पुरानी का हर एक प्रोजेक्ट जो होता है वो थीम बेस्ड होता है। तो हर एक प्रोजेक्ट में थीम होती है। तो आप ये मत पूछिए कि क्या अम्यूनिटीज देते हैं, क्योंकि हम हर एक प्रोजेक्ट में कुछ अलग देते हैं। करेक्ट। और ऑलमोस्ट सब कुछ देते हैं। जो एक बेसिक एक फॅमिली की नीड होती है वो सब कुछ होता है। निश्चितपणे। सर, हे होते श्री वीरेंद्रजी पुराणिकचे क्लस्टर हेड आहेत आणि नेरळ, पुणे, ठाणे असे मल्टिपल ऑप्शन्स या ठिकाणी प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये त्यांनी डिस्प्ले केलेले आहेत। या एक्झिबिशनला निश्चितपणे भेट द्यायला हवी। जर आलात प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये आलात तर पुराणिकच्या या स्टॉलला सुद्धा डेफिनेटली भेट द्या। वीरेंद्र जी, हमसे बात किए, बहुत बहुत शुक्रिया। थँक्यू। थँक्यू। आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे। जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे। शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे। मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल, राम मारुती रोड, ठाणे। इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास। इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक। इंडो स्कॉट स्कूल, राम मारुती रोड, ठाणे। कॉल 022-2542-5555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल। डॉक्टर लोलगे यांचे पाईल्ससाठीचे कलासिद्धी हॉस्पिटल, पाचपाखडी, ठाणे। नो ॲडमिशन, रक्तस्राव नाही, पुनरुद्भव नाही। कॉल 9869236935. अरे निवडणुका जवळ आल्या आहेत, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार आहेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची. बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याचं तर मतदार यादीत नावच नाहीये. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस? तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये. त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर. आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं? सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे. कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा. स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग, करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in
या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://maharashtra.gov.in किंवा 1800-221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त संज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.